आज आपल्या या बेलेनगरीमध्ये शिवतेज चषक 2025 या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित आदरणीय वल्लभ शेळके सर, मोहन शेठ बांगर, आदरणीय सरपंच साळवे साहेब, जयसिंगराव आवटी, संजू मामा बोरचटे, सावकार शेठ पिंगट, आदरणीय सुनील भाऊ पवार, पप्पू शेठ गुंजाळ, पप्पू शेठ गडगे, ज्यांच्या प्रेरणेतून या स्पर्धा संपन्न होत आहेत ते प्रतियश व्यापारी, आमचे सहकारी मित्र विश्वासजी डोंगरे, त्यांचा सर्व मित्र परिवार, उपस्थित क्रीडा रसिकांनो, क्रिकेट प्रेमी सर्व रसिकांनो, आपल्या सगळ्यांना प्रथमतः मनापासूनच्या शुभेच्छा. खरं तर आज बालदिन आहे. त्या बालदिनाच्या निमित्तानं अनेक बाल खेळाडू उपस्थित आहे. त्या सगळ्यांना बालदिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा. सरांनी मगाशी सांगितलं 42 चेंडूमध्ये 144 धावा. तसं अवघड गणित आहे, पण होते काय सर, एखादा उदयोन्मुख खेळाडू त्या स्पर्धामध्ये एवढ्या रन काढतो पण त्याला संधी मिळत नाही. आणि कुणीतरी खेळाडू बाहेरून पटकन येतो आणि पटकन जेडपी होतो, आमदारी होतो, खासदारी होऊन जातो. आपण बसलो रन काढत, अडचणी होतात. त्याच्यामुळे विश्वास खेळत राहा, दिवस आपले येतील. एक मैदान आपण मारायचं थोडक्यात राहिलो दुर्दैवाने, पण असं आहे खेळाडूंनी काय मैदानावरती राहिलं पाहिजे. मैदानावरती खेळाडू राहिला चोरे सर की मग थोडंसं हात साफ होत जातो. संजू मामा, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. एकदा तुम्ही काय खेळायला लागले, आणि सगळ्यात डेंजर खेळ आहे सर. ओव्हरऑल तरी बरे, म्हणजे याच्या दुप्पट पिच राहते. थोडासा बॉलरनी बॉल टाकला तर बॅट्समनला तो कसा मारायचा, कसा टोलवायचा, याला मारायला विचार करायला थोडा वेळ असतो. या हाफ पिचमध्ये लय अवघड आहे सर. आम्ही ओव्हरऑल खूप खेळलो जयसिंगराव, पण या हाफ पिचमध्ये बॉलरनी पाय थोडा वर केला का लगेच नो बॉल होतोय. जोरात टुलून मारला वरती गेला का आउट होतोय. हे सगळ्या क्रिटिकल आहे. ही स्पर्धा म्हणजे प्रचंड अवघड आहे. वाटायला ते सोपं वाटतंय, पण माझं स्वतःचं मत आहे की सरपंच साळवे सर, हे ओव्हरऑलपेक्षा खूप अवघड अशी स्पर्धा आहे. खरं तर आता PM म्हणाले की पुढच्या वर्षीपासून इथं स्पर्धा भरवा. आपल्या भारताच्या महिला टीमनी विश्वचषक जिंकलाय. PMचं म्हणणं आलं की पुढच्या वेळेला आपल्या तालुक्यामध्ये महिलांच्या म्हणजे मुलींसाठी क्रिकेट स्पर्धा भरल्या गेल्या पाहिजे. खरं तर ही चांगली अचिव्हमेंट आहे भारतासाठी. सरांनी मगाशी सांगितलं की 1983ला कपिल देवच्या नेतृत्वाखाली आपण वर्ल्ड कप जिंकला, आणि त्याच्यानंतर आपल्याकडे तो प्युअर खूप आला. आणि कुठेही एक फळी 3 दांडकी घेतली का पोरं खेळायला लागायची. शेतं म्हणू नका, 2 चाळींच्या मध्ये म्हणू नका, घराच्या मध्ये म्हणू नका. त्याच्यामुळं क्रिकेट प्रचंड आपल्या परिसरामध्ये, आपल्या देशामध्ये लोकप्रिय झाला. अशा या खेळामध्ये अनेक नवोदित खेळाडू आता आपापलं नशीब आजमावत आहेत. आणि तेवढ्या उपलब्धता देखील झाली. पूर्वी फक्त टेस्ट मॅच व्हायच्या 5 दिवसाच्या, त्याच्यानंतर वन डे सिरीज आली, त्याच्यानंतर आता 2020 आलं. त्याच्या असं हे घडत राहणार आहे. त्यामुळं खेळाडूंनी खेळत राहिलं, आपला खेळ दाखवला की निश्चितपणानं खूप चांगलं असं मैदान, त्यांना स्टेज मिळू शकतं, त्यांना एक डायस मिळू शकतो. मला वाटतं क्रिकेटचा खेळ सर, जय पराजय कोणताही खेळ तुम्हाला पराजय झाला तरी तो पचवायला शिकवतो. आणि खेळातूनच खरं तर खेळात जो जिंकतो हारतो ना, विश्वास चढतो. राजकारणात जिंकतो हारतो, स्टेबल राहतो. काही पाहून होऊ द्या, काही झालं तरी तो माणूस तिथं सर्वाइव्ह होऊन जात असतो. त्याचं कारण असं असतं की खेळ तुम्हाला अनेक गोष्टी शिकवतो. निर्णय क्षमता शिकवतो, जय शिकवतो, पराजय शिकवतो. सगळ्या गोष्टी तुम्हाला खेळामधून शिकायला मिळतात, आणि त्याच तुम्हाला पुढच्या जीवनामध्ये उपयोगी येतात. मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असा, शेतीत असा, शिक्षणात असा, सहकारात असा, व्यापारात असा, राजकारणात असा, खेळामुळे तुमची निर्णय क्षमता वाढते, असं माझं स्वतःचं मत आहे. आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं आपल्याला या खेळाच्या माध्यमातून विश्वास शेठ, तुम्ही कुठे गेले लांबखेडेचे आमचे सागरराव कुठे आहेत? सागर शेठ मगाशी म्हणाले तुम्ही प्रयत्न चालू ठेवा. प्रयत्न चालू ठेवले ना, यश यायचं असलं का कुठून बी येते. त्याच्यामुळे काळजी करायचं काय कारण नाही. म्हणजे हे एक व्यासपीठ आहे, आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्हाला नवं व्यासपीठ 100% मिळू शकतं. मला खात्री आहे विश्वासराव बाजार समितीला देखील खूप चांगल्या पद्धतीनं आपण लढाई केली. दुर्दैवाने यश आलं नाही ते सोडून द्या, पण आपण लढत राहिलं पाहिजे, खेळत राहिलं पाहिजे. यश अपयशाची पर्वा न करता आपण जर लढत राहिलो, खेळत राहिलो, तर निश्चितपणानं एक दिवस तुमचा असतो अशी माझी खात्री आहे. म्हणून आपण या शिवतेज चषकच्या ज्या स्पर्धा भरवल्या त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि सगळ्या खेळाडूंना माझी विनंती आहे, स्पोर्ट्स स्पिरिट दाखवा.
म्हणजे खेळामध्ये आपण स्पोर्ट्स स्पिरिट दाखवलं की आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्या स्पोर्ट्स स्पिरिटचा आपल्याला जगताना प्रचंड उपयोग होतो. माणूस डिप्रेशनमध्ये गेला तरी खेळाच्या माध्यमातून त्याच्यातून बाहेर येऊ शकतो. नुसतं मोबाईलपेक्षा तुम्ही एकदा मैदानावर आला की तुमची हेल्थ पण चांगली, म्हणजे प्रकृती चांगली राहते. मन, मस्तिष्क आणि मनगट हे तिन्ही भक्कम करायचे असतील तर खेळलं पाहिजे, मैदानावर आलं पाहिजे आणि ते मैदान उपलब्ध करून देण्याचं काम विश्वास शेठ तुम्ही केलं. तुमचं मी आमच्या सगळ्या व्यासपीठाच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि या स्पर्धांसाठी माझ्या वतीनं शिवसेना जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या वतीनं मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना उपस्थित असलेल्या सगळ्या खेळाडूंना आणि सगळ्या संघांना 1 नंबरच्या बक्षीसाठी मनापासूनच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गरगे.